नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच प्रेस नोट जाहीर झालेली आहे 16/6/2024ला आणि ज्या विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी 2 ग्राउंड किंवा लागोपाठ ग्राउंड आले तर त्यांच्यासाठी खुशखबर घेऊन आलेलो आहे। पटकन आपण व्हिडिओ बघूया। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक 19/6/2024 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर सुरू होणार आहे। उमेदवारांना विविध पदाकरिता पोलीस शिपाई, चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात। त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी 2 पदाकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते। म्हणून सर्व घटक प्रमुखांना व महा-IT विभागास सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदाकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिल्या असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी। दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी। तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसांचे अंतर असावे। मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीत हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीवेळी सादर करावे लागतील। पोलीस भरती 22-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील। उमेदवारांना अडचण, शंका असल्यास या मेल ID वर मेल करायचा आहे।